बघूया बातम्यांचा वेगवान आढावा मुलुक महाराष्ट्र सुपरफास्ट। मुंबईत लालबागचा राजा मंडळाकडून यंदा किल्ले रायगडावरील शिवराज्याभिषेक सोहळा आणि राजसदरेची प्रतिकृती साकारण्यात आली आहे। लालबागच्या राजाचं पहिलं दर्शन आज न्यूज 18 लोकमतच्या माध्यमातून भाविकांना घडलं। विशेष म्हणजे शिवकालीन प्रवेशद्वारही यंदा उभारण्यात आलं। गणेश मिरवणुकीत डॉल्बी लावल्यास कारवाईचा इशारा पोलीस प्रशासनाकडून देण्यात आलाय। ईदच्या पार्श्वभूमीवरही याच सूचना देण्यात आल्या। उल्हासनगरमध्ये या संदर्भातला निर्णय घेण्यात आला। यावेळी पारंपरिक वाद्य वाजवण्याचं आणि नियमांचं पालन करण्याचं आवाहन पोलिसांकडून करण्यात आलं। उल्हासनगर महापालिका क्षेत्रातील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना यंदा मंडप शुल्क आणि अनामत रक्कम माफ करण्यात आली आहे। महापालिका आयुक्त अजित शेख यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या विशेष बैठकीत हा निर्णय घेण्यात आला। गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर सांगलीतल्या कृष्णा नदीच्या घाटावर स्वच्छता मोहीम घेण्यात आली। या स्वच्छता मोहिमेअंतर्गत सांगलीतल्या सरकारी घाट, विष्णू घाट, स्वामी समर्थ घाट तर सांगलीवाडी इथला त्रिशूल घाट आणि परिसराची महापालिकेच्या कर्मचाऱ्यांकडून स्वच्छता करण्यात आली। सजावट, पूजा साहित्य, आभूषण याचबरोबर गणेशाला आवडणाऱ्या नैवेद्याला ग्राहकांकडून मोठी मागणी आहे। त्यासाठी आगाऊ नोंदणीही केली जाते। विविध प्रकारचे मोदक, लाडू, पेढे, बर्फी या विविध प्रकारांना मागणी वाढू लागली आहे। खवा, काजू, आंबा आणि मावा अशा मोदकांच्या विविध प्रकारांनी दुकानं सजली आहेत। गणेशोत्सवात कार्यक्रमांसाठी 5 दिवस मध्यरात्री 12 वाजेपर्यंत लाऊडस्पीकर लावण्याची मागणी मुख्यमंत्र्यांसोबत झालेल्या बैठकीत करण्यात आली। गणेशोत्सव 4 दिवसांवर आला असताना अद्याप कोणताही निर्णय दिला नसल्याने मंडळांसह भाविकांमध्ये प्रचंड नाराजी। सरकारसोबत 4 सप्टेंबर रोजी झालेल्या बैठकीत आश्वासन देऊनही कोणताही निर्णय झालेला नसल्याने समन्वय समितीने हा निर्णय घेतला। 7 वर्षांनंतर मराठवाड्यात राज्य मंत्रिमंडळाची बैठक होऊ घातली आहे। बैठकीत मराठवाड्याला 40,000 कोटींचं पॅकेज मिळणार असल्याची चर्चा आहे। यात प्रामुख्याने सिंचन, रस्ते विकास प्रकल्प, वैद्यकीय महाविद्यालय आणि कृषी महाविद्यालयाची घोषणा होण्याची शक्यता आहे। अजित पवारांनी पुन्हा एकदा शरद पवारांसमोर येणं टाळलंय। वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या गव्हर्निंग काउन्सिलच्या वार्षिक सर्वसाधारण बैठकीनिमित्तानं पवार काका पोतणे एकाच टेबलावर बसणार होते, पण मार्केट कमिटीचा कार्यक्रम उरकून मांजरीतले शुगर इन्स्टिट्यूटकडे निघालेले दादा नेहमीप्रमाणे मध्येच गायब झाले। ठाकरे गटाचे आमदार रवींद्र वायकर यांच्या अडचणीत वाढ झाली आहे। आझाद मैदान पोलीस ठाण्यामध्ये रवींद्र वायकरांच्या विरोधात आर्थिक गुन्हे शाखेनं गुन्हा दाखल केलाय। जोगेश्वरीतील सुप्रीमो क्लबच्या जागेचा गैरवापर तसंच तिथं हॉटेल बांधताना तथ्य लपवल्याचा आरोप करण्यात आला। वायकरांसह त्यांच्या पत्नी आणि अन्य काही जणांवर गुन्हा दाखल झाला। कंत्राटी भरतीचा निर्णय महाविकास आघाडी सरकारचा असल्याचा पलटवार अजित पवारांनी केलाय। अजित पवारांच्या या आरोपांना महाविकास आघाडीनेही जोरदार पलटवार केलाय। अजित पवारांनी खोटं बोलू नये म्हणत वडेट्टीवारांनी अजित पवारांना जुन्या निर्णयाचं स्मरण करून देण्याचा प्रयत्न केलाय। कंत्राटी भरतीचा निर्णय कोणासाठी आणि का घेतला असा सवाल रोहित पवारांनी सरकारला विचारलाय। कंत्राटी कर्मचाऱ्यांना पुरेसं वेतन मिळत नाही तर ज्या कंपन्यांना काम दिलं जाईल त्यांना 15% कमिशन घरबसल्या मिळणार असल्याची टीका त्यांनी केली। कोल्हापुरात गोकुळच्या सर्वसाधारण वार्षिक सभेपूर्वी राडा झाल्याचं पाहायला मिळालं। पोलिसांकडून ठराव पाहून सभासदांना सोडलं जात असताना मोठ्या संख्येने उपस्थित असलेल्या सभासदांनी सुरक्षेसाठी लावलेले बॅरिकेड्स तोडण्याचा प्रयत्न केला। त्यामुळे गोंधळ उडाला। त्यामुळे लावण्यात आलेल्या मंडपाला पत्र्यामधून सुद्धा सभासदांनी आत शिरण्याचा प्रयत्न केला। यावेळी पोलीस आणि सभासदांमध्ये झटापट झाली असून काहींना पोलिसांनी ताब्यात घेतलं। गोकुळच्या वार्षिक सर्वसाधारण सभेसाठी शौमिका महाडिक दाखल झाल्या। यावेळी निम्म्याहून अधिक सभासद बोगस असल्याचा आरोप शौमिका महाडिकांनी केला। आमदार अपात्रतेसंदर्भात विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांनी घेतलेल्या निर्णयावर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतांनी टीका केली आहे। संजय राऊतांच्या टीकेला संजय गायकवाडांनी उत्तर दिलंय। त्यांना सगळं आपल्या मनाप्रमाणे हवं असतं। आपल्या मनाप्रमाणे झालं की ते कायद्याच्या चौकटीत, मनाविरुद्ध झाले की बेकायदा, असं कुठं असतं का असा सवाल आमदार गायकवाडांनी संजय राऊतांना विचारलाय। केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी संजय राऊत यांच्यावर सडकून टीका केली आहे। संजय राऊत हे उद्धव ठाकरेंच्या पिंजऱ्यातले पोपट असून मालकाच्या इशाऱ्यावर ते टिवटिव करत असतात असं दानवे म्हणाले। शेतकऱ्यांनी निर्मिती केलेल्या इथेनॉलवर भारतीय विमानं उड्डाण घेतील असा विश्वास नितीन गडकरींनी व्यक्त केलाय। पुण्यात बाणेरमध्ये कार्यक्रमात ते बोलत होते। तर लवकरच पुण्यातील वाहतूक कोंडीची समस्या सोडवणार असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं।
आदित्य ठाकरे सध्या छत्रपती संभाजीनगर दौऱ्यावर आहेत। यावेळी त्यांनी शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पाहणी केली। नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या व्यथा यावेळी त्यांनी जाणून घेतल्या। यावेळी बोलताना त्यांनी सरकारवर टीकास्त्र डागलं। नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना अजूनही मदत मिळालेली नाही, सरकार शेतकऱ्यांच्या समस्या कधी ऐकणार असा सवाल त्यांनी उपस्थित केला। इंडिया आघाडीने प्रसार माध्यमांच्या बाबतीत घेतलेली भूमिका हास्यास्पद असल्याचं मत खासदार भावना गवळी यांनी मांडलंय। तर आदित्य ठाकरेंनी त्याचं सरकार असताना शेतकऱ्यांना मदत का केली नाही असा सवाल विचारला। ठाकरे गटाचे नेते बबनराव घोलप आक्रमक झाले। पक्षात डावललं जात असल्याचा आरोप त्यांनी करत उपनेते पदाचा राजीनामा दिला होता। आता बबनराव घोलप रविवारी मुंबईत शक्ती प्रदर्शन करणार आहेत, तर शिवाजी पार्कवर बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस्थळावर नतमस्तक होत मेळावा देखील घेणार आहेत। केंद्रीय रेल्वे वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी पिंपरीत सिम्युलेटर ड्रायव्हिंगचा अनुभव घेतला। पिंपरी चिंचवडमधील रस्ते वाहतुकीचा त्यांनी आढावा घेतला। सिम्युलेटरद्वारे चालकांना नेमकं कसं प्रशिक्षित केलं जातं हे केंद्रीय मंत्री गडकरींनी अनुभवलं। यावेळी बोलताना त्यांनी पुण्यात लवकरच ट्रॅफिक क्लिअर करण्यासाठी कोट्यवधींचे उड्डाणपूल बांधणार असल्याचं म्हटलंय। महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटलांनी काल संगमनेर इथं कव्वालीच्या कार्यक्रमाला हजेरी लावली। यावेळी त्यांनी शायरीतून माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्यावर निशाणा साधला। दरम्यान बाळासाहेब थोरात यांनी देखील विखे पाटलांना प्रत्युत्तर दिलंय। माझ्यावर केलेल्या शायरीमुळे मला आणि त्यांनाही प्रसिद्धी मिळाली, सध्या त्यांना मुख्यमंत्री पदाचं पेव फुटल्याचा निशाणा विखे पाटलांनी लगावला। अहमदनगरच्या चौंडीमध्ये धनगर समाजाचं गेल्या 10 दिवसापासून उपोषण सुरू आहे। आंदोलनकर्त्यांचे आमदार राम शिंदेंनी चौथ्यांदा भेट घेतली। यावेळी आमदार राम शिंदेंनी धनगर समाजाच्या मागणीकडे दुर्लक्ष होऊ देणार नसल्याचं आंदोलकांना सांगितलं। तर दुसरीकडे संभाजीनगरमध्ये होत असलेल्या कॅबिनेट बैठकीत आरक्षणाचा विषय मांडणार असल्याचं आंदोलकांना सांगितलं। नाशिकमध्ये पार पडलेल्या कुमार विश्वास यांच्या कवी संमेलनामध्ये मराठी भाषिकांना प्रवेश नाकारल्याचा आरोप करण्यात आला। या प्रकरणावर शालिनी ठाकरेंनी ट्विट केलंय। नाशकात मराठी भाषिकांना कार्यक्रमात प्रवेश नाही एवढा माज असा सवाल त्यांनी उपस्थित केलाय। दरम्यान कुमार विश्वास यांना कार्यक्रम घ्यायचा असेल तर त्यांनी दिल्लीत घ्यावा, महाराष्ट्रात अशी नाटकं खपवून घेतली जाणार नाहीत असा इशारा शालिनी ठाकरेंनी दिलाय। मुक्ताईनगर विधानसभा मतदारसंघाचे आमदार चंद्रकांत पाटील यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं मुक्ताईनगरमध्ये जोरदार शक्ती प्रदर्शन करण्यात आलं। मुक्ताईनगरमधून रॅली काढून बुलडोझरच्या माध्यमातून फुलांची उधळण करत शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी जल्लोष केला। सांगली जिल्हा बँकेची सर्वसाधारण सभा पार पडली। पावसाअभावी दुष्काळाचं सावट निर्माण झालं असताना दुसरीकडे सर्वसाधारण सभेत बँकेकडून ऑर्केस्ट्राचा कार्यक्रम ठेवल्यानं टीका। हिंगोली जिल्ह्यात पोळ्याची कर उत्साहात साजरी करण्यात आली। यावेळी आमदार संतोष बांगर यांनी स्वतः बैलगाडी हाकत माळावरच्या महादेव मंदिरात जाऊन दर्शन घेतलं। बुलढाण्यातल्या चिखली तालुक्यातल्या बीआरएस पक्षाच्या सरपंचाकडून ठेकेदाराकडे 20,000ची मागणी केल्याचा आरोप होतोय। सरपंच आणि ठेकेदार यांच्यातल्या संभाषणाची ऑडिओ क्लिप व्हायरल झाली आहे। सरपंच गावातल्या विकास कामं करताना ठेकेदाराकडून कमिशन घेत असल्याचा आरोप समोर आलाय। संगमनेरमध्ये ख्वाजा पीर मोहम्मद यांचा सध्या उरूस सुरू असून महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी उपस्थिती लावली। यावेळी मुस्लिम बांधवांनी राधाकृष्ण विखे पाटील 2024 मध्ये राज्याचे मुख्यमंत्री व्हावेत यासाठी दर्ग्यात चादर अर्पण केली। वारेमाप उधळपट्टी खरं तर या बैठक 4 तासाच्या बैठकीसाठी केली जाते अशी टीका खरं तर विरोधकांकडून होती। हे बघा, टीका करण्यापेक्षा मराठवाड्याचा 75वा हा मुक्ती दिन आहे आणि खरं तर सगळे जे सेलिब्रेशनचे कार्यक्रम होते ते सगळे रद्द अशासाठी केलेले आहेत की मराठवाड्यावर दुष्काळाचं सावट आलेलं होतं। देवाच्या कृपेने कदाचित ते सावट दूरसुद्धा होईल, परंतु त्याची पूर्ण तयारी आमच्या शासनाने केलेली आहे। मराठवाड्याच्या जनतेला दिलासा मिळेल अशा स्वरूपाचे निर्णय या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये घेतले जातील। ज्या वीरांनी आपलं बलिदान केलं मुक्तीसाठी मराठवाड्याच्या, त्यांना सगळ्यांना नमन करण्यासाठी आम्ही इथं आलेलो आहोत। अनेक लोकांना फक्त राजकारण दिसतं, राजकारणाच्या पलीकडे जाऊन मराठवाड्याच्या जनतेच्या भावना दिसल्या पाहिजे, तिथला विकास दिसला पाहिजे। आमचं सरकार हे विकास करणारं सरकार आहे आणि ते उद्या कॅबिनेट संपल्यानंतर आपल्या लक्षात येईल। संजय राऊत म्हणतायत की उद्या पत्रकार म्हणून त्यांना मुख्यमंत्र्यांच्या पत्रकार परिषदेला यायचं आणि पत्रकार म्हणून प्रश्न विचारायचे। ते कधी विचारू शकतात, रोज सकाळी 9 वाजता विचारत असतात। आम्ही त्यांच्या प्रश्नाचं उत्तर कृतीतून देत असतो। मराठवाड्याच्या जनतेचं तोंडावर म्हणजे पानं पुसण्यासाठी येत आहेत ही सगळे मंत्री असं म्हणजे बैठकीसाठी ते पानं पुसणारे मुख्यमंत्री गेले, त्यांच्याबरोबरच्या सगळ्या सहकार्यांनी त्यांना सोडलं
आणि त्याच्यामुळे आता ते मुख्यमंत्री नाही, ते मी त्यांच्याशी कधीही माजी मुख्यमंत्री म्हणून चर्चा करू शकता. आम्ही जनतेची सेवा करणारं सरकार आहोत. शिंदेसाहेब दिवसरात्र काम करतात, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब दिवसरात्र काम करतात आणि अजितदादा दिवसरात्र काम करतात. आणि त्याच्यामुळे मी आपल्याला खात्री देतो की मराठवाड्यातल्या जनतेला भेटण्यासाठी, त्यांच्या वेगवेगळ्या ज्या समस्या आहेत त्या सोडवण्यासाठी ही भेट आहेच. परंतु विशेषतः त्यांनी जो संघर्ष केला मराठवाड्याच्या मुक्तीसाठी, त्याचं कौतुक करण्यासाठी आणि त्यांना नमन करण्यासाठी सुद्धा आम्ही इथं आलेलो आहोत. अपात्रतेची सुनावणी जी आहे ती कुठेतरी चालढकल केली जाते आणि दौऱ्यावरती आहे. त्यांनी ज्यावेळेला ते मंत्री होते त्यावेळेला ऑफिसमध्ये जरी आले किती वेळा, मी उद्धव साहेबांचं समजू शकतो, ते 2 वेळा आले. पण हे सुद्धा काय 15 वेळापेक्षा जास्त संपूर्ण 2.5 वर्षामध्ये स्वतःच्या ऑफिसला आलेले नाही. त्यांच्या घरी जाऊन तर कोण त्यांची भेटच घेऊ शकत नाही. त्याच्यामुळे ते वेगळ्या तऱ्हेचे आहेत. ज्यावेळेला अडचणीत येतात त्यावेळेला दौरे करतात, ज्यावेळेला सत्तेवर येतात त्यावेळेला जनतेला विसरतात. त्यांनी थोडा तरी बोध घेतला पाहिजे असं मला वाटतं. 7 वर्षापूर्वी मराठवाड्यामध्ये अशाच प्रकारची एक बैठक झाली होती. त्या बैठकीच्या दरम्यान देखील अनेक घोषणा फडणवीस सरकारच्या कडनं करण्यात आल्या. त्या घोषणांचं काय झालं असा सवाल उपस्थित केला. त्याचा जो आढावा आहे तो सुद्धा घेतला जाईल. एवढंच नाही तर आम्ही जे मंत्रिमंडळामध्ये ठराव केलेले असतात त्याचा आढावा दर महिन्यातून एकदा होतो आणि त्याच्यापैकी बहुतांश स्कीमची अंमलबजावणी केलेली असते. आपण म्हणता त्याप्रमाणे कुठल्या स्कीम राहिलेल्या असतील आपण अवश्य आणा, कारण 2.5 वर्षामध्ये आमचं सरकार नव्हतं. आमचं बहुमत येऊन सुद्धा आम्ही जनतेला न्याय देऊ शकलो नाही. 2.5 वर्षामध्ये कटकारस्थान करून जे सरकार सत्तेवर आलं त्यांनी ह्याची जर अंमलबजावणी केलेली नसेल तर मग आम्ही त्याची अंमलबजावणी अवश्य करू. थँक्यू. छत्रपती संभाजीनगरमध्ये राज्य मंत्रिमंडळाची बैठक होणार आहे. त्या बैठकीच्यासाठी मंत्री तिथं पोहोचत आहेत आणि राज्याचे शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी विरोधकांच्या सगळ्या प्रश्नांना उत्तर दिलेली आहेत. मराठवाड्याच्या जनतेला विश्वास देण्याच्यासाठी तिथल्या आंदोलन जे झालं, जिथून मराठवाडा मुक्ती संग्राम लढला गेला, त्या हुतात्म्यांना वंदन करण्यासाठी आपण आल्याचं सांगितलं. यानंतर एक मोठी बातमी हाती येते. सुजित पाटकरांच्या विरोधात ईडीनं आरोपपत्र दाखल केलंय. PMLA कोर्ट रजिस्ट्रारकडे आरोपपत्र दाखल करण्यात आलंय. 29 सप्टेंबरला कोर्ट या आरोपपत्राची दखल घेणार आहे. आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी पाटकरांवरती गुन्हा दाखल करण्यात आलाय. दरम्यान आरोपपत्रात पाटकर यांच्यासह कुणाची नावं असणार आहेत याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे. सुजित पाटकर हे राज्याचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे नातेवाईक आहेत आणि या आधी सुद्धा अनेक राजकीय आरोप प्रत्यारोपांच्या दरम्यान त्यांच्याबद्दलचं नाव आलेलं होतं आणि आता सुजित पाटकर यांच्या अडचणीमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होते, कारण चार्जशीट अखेर दाखल करण्यात आलेली आहे. ईडीकडून 2,500 पानांचं हे आरोपपत्र दाखल करण्यात आलेलं आहे. 29 सप्टेंबरला PMLA कोर्टामध्ये पुढची सुनावणी होणार आहे. दरम्यान सुजित पाटकर यांची या चार्जशीटच्या नंतर निश्चितपणे अडचणीमध्ये वाढ झालेली आहे असंच म्हणावं लागेल. त्यामुळे आता या चार्जशीटमध्ये आणखी कुणाकुणाची नावं आहेत हे पाहणं महत्त्वाचं असेल. बघूया बातम्यांचा वेगवान आढावा. बुलढाणा जिल्ह्यातल्या देऊळगाव राजा इथल्या दांडी बहादर तहसीलदाराला विभागीय आयुक्तांनी चांगलाच दणका दिलाय. कर्तव्यावर गैरहजर राहणं, अवैध रेती उत्खननाच्या कामाकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करणं, या प्रकरणी देऊळगाव राजाचे तहसीलदार श्याम धनमने यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई करण्यात आली आहे. भंडाऱ्यात मटणाच्या दुकानासमोर ग्राहकांनी एकच गर्दी केली. श्रावणात मटणाचा आस्वाद न घेता आल्यानं आता मटण प्रेमींची मटण खरेदीसाठी झुंबड उडाल्याचं पाहायला मिळतंय. कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यातल्या मुलकी पड जमिनीसाठी शेतकरी आक्रमक झाले. मुलकी पड जमिनीचे स्वातंत्र्य सातबारे मिळावेत या मागणीसाठी मंत्रालयावर मोर्चा काढण्यात येतोय. मोर्चाच्या दरम्यान ताराराणी चौकात आंदोलन करण्यात आलं. निपाह व्हायरसच्या संसर्गामुळे 40 ते 70% रुग्णांचा मृत्यूची शक्यता आहे. कोरोनाच्या तुलनेत मृत्यूदर अधिक असल्यानं ICMR कडून सांगण्यात आलं. तर दुसरीकडे केरळमध्ये आणखी एकाला निपाहचा संसर्ग झाला. त्यामुळे निपाहच्या रुग्णांची संख्या आता 6 वर पोहोचली आहे. चंद्रबाबू नायडू यांच्या जामीन याचिकेवरची आजची सुनावणी पुढे ढकलण्यात आली आहे. चंद्रबाबू यांनी सर्व आरोप फेटाळले. दरम्यान CIDला जामीन अर्जावर उत्तर देण्याची सूचना करण्यात आली असून पुढील सुनावणी चंद्रबाबूंना दिलासा मिळणार का याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं. USचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन
यांचा मुलगा हंटर बायडेन यांच्यावर गुन्हा दाखल झालाय. यूएसमध्ये राष्ट्राध्यक्षाच्या मुलावर गुन्हा दाखल होण्याची ही पहिलीच वेळ आहे. 2018 साली चुकीची माहिती देऊन शस्त्र परवाना मिळवल्याचा हंटर यांच्यावर आरोप आहे. यासोबत बुलेटिनमध्ये आपण एक छोटासा ब्रेक घेतोय. छत्रपती संभाजीनगरमध्ये होणाऱ्या मंत्रिमंडळ बैठकीच्या खर्चावरून